तुमच्याबरोबरही असं होतं का? स्वप्न खूप मोठी आहेत, खूप काय करायचे, पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा मन म्हणतं आज नाही उद्यापासून करू. आणि हे उद्या कधीच येत नाही. दिवस जातात, महिने निघून जातात आणि एक दिवस आपल्याला जाणवतं की आपण अजूनही तिथेच उभे आहोत जिथे काही वर्षांपूर्वी होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वात शिस्तप्रिय देशांपैकी एक असलेला देश जपान. जपान लोकांना आळस घालवण्यासाठी काही वेगवेगळे नियम शिकवतो. पहिला नियम कायझेन, रोज फक्त 1% सुधारणा. जपानी लोक म्हणतात मोठं यश एका दिवसात मिळत नाही, दररोज फक्त थोडी प्रगती करा. जर तुम्हाला 5 तास अभ्यास जमत नसेल तर फक्त 15 मिनिटांपासून सुरुवात करा. जर तुम्हाला रोज व्यायाम करायचा असेल तर पहिल्या दिवशी फक्त 5 मिनिटं चालायला सुरुवात करा. कारण लहान पावलं एक दिवस मोठा प्रवास पूर्ण करतात. दुसरा नियम 5 मिनिटांचा नियम. स्वतःला सांगा मी फक्त 5 मिनिटे हे काम करणार, मी फक्त 5 मिनिटे, फक्त 5च मिनिटे. मनाला सुरुवात करायला कठीण वाटतं, पण एकदा सुरुवात झाली की पुढे चालत राहणं सोपं होतं. आळसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे सुरुवात. तिसरा नियम इकिगाई, तुमच्या जगण्याचं कारण शोधा. स्वतःला विचारा मी का शिकतोय, मी का मेहनत करतोय, मला यशस्वी का व्हायचंय. माझ्या आईवडिलांसाठी का स्वतःच्या स्वप्नांसाठी, किंवा एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी. ज्या दिवशी तुम्हाला तुमचं का सापडेल त्या दिवशी तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. मित्रांनो, जपान दुसऱ्या महायुद्धात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. शहरे नष्ट झाली होती, लोकांकडे काहीच उरलं नव्हतं, पण त्यांनी हार मानली नाही. रोज थोडी थोडी प्रगती करत शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देश उभा केला. मग विचार करा, जर संपूर्ण देश स्वतःला बदलू शकतो तर तुम्ही स्वतःचं आयुष्य का बदलू नाही शकत? कदाचित समस्या तुमच्या नशिबात नाही तर तुमच्या सवयींमध्ये आहे. आळस हा तुमचा आराम चोरत नाही, तो तुमचं चोरतो तो भविष्य, तो तुमची स्वप्न चोरतो. तो तुमच्याकडून त्या संधी हिरावून घेतो ज्यात तुम्हाला यशस्वी बनवू शकतात. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मोठे बदल करण्यासाठी तर रोज फक्त 1% स्वतःला सुधारा. रोज थोडं लवकर उठण्याचा, थोडं जास्त अभ्यास करण्याचा, रोज थोडं कमी मोबाईल वापरण्याचा प्रयत्न करा. कारण एक दिवस तुम्ही मागे वळून बघाल आणि स्वतःलाच म्हणाल त्या दिवशी मी आळसावर विजय मिळवला आणि त्या दिवसापासून माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. मित्रांनो, स्वप्न बघणारे खूप असतात, पण रोज स्वतःवर काम करणारे एक दिवस इतिहास घडवतात. म्हणून उद्यापासून नाही, आत्तापासूनच सुरुवात करा. कारण तुमचं भविष्य तुमच्या एका निर्णयाची वाट बघत आहे.